नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर इथे परवा इतकं छान वातावरण झालं होतं. एक थोडा वेळ पाऊस पडला होता, पण इतकं सुंदर आणि इतकं छान वाटत होतं ना, तर म्हटलं ही छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करावी. तर चला, जे मेन काम होतं ना त्याच्यावरती आपण सुरुवात करूया. तर ही जी माझी टीव्ही रूम आहे ना, इथे मला थोडेफार चेंजेस करायचे होते. आणि बऱ्याच दिवसांपासून आहे ना हे काम माझं पेंडिंग होतं. इथे शिफ्ट झाल्यापासून आहेत ना बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की ज्या मला अजून व्यवस्थित ऑर्गनाईज करायच्यात. कारण कसं आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या परमनंटली, म्हणजे मला आहे ना सगळं असं व्यवस्थित आणि सुंदर दिसायला पाहिजे, हा पण मी खूप विचार करते. तर म्हटलं आज आता फायनली मला वेळ मिळाला होता, कारण सकाळी मी सगळं काही आवरून आहे ना डायरेक्टली टी व्ही रूमची जी काही तयारी होती ती करायची होती. तर इथे आहे ना ही जी भिंत आहे ना, ही मी पूर्ण रिकामी करून घेतलेली आहे. ते त्याच्यानंतरच आपल्याला प्रॉपर आयडिया येते कसं दिसतंय, काय दिसतंय हे सगळं बघण्यासाठी. तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की माझ्याकडे एक क्रॉकरी युनिट आहे. तर इथे आहे ना मला ऑलरेडी एक क्रॉकरी युनिट प्रोव्हाइड केलं होतं. त्यामुळे खूप मोठा प्रश्न होता की माझं जे क्रॉकरी युनिट आहे त्याला कशा पद्धतीने ऑर्गनाईज करायचं आहे. तर बराच विचार करून आहे ना आता फायनली त्याची जी जागा आहे ना ती फिक्स झालेली आहे. तर हे आहे ना कपाट मी आरुषच्या रूममध्येच ठेवलं होतं. म्हटलं याची एकदम परफेक्ट जागा फिक्स झाल्यानंतरच ह्याला बाहेर काढावं. तर हे जे युनिट आहे ना, हे मग मी विचार केला की माझा जो टी व्ही रूम आहे ना, तिथे असे शोकेस नव्हतं आणि माझ्याकडे बरंच असं सामान आहे की जे आपण शोकेसमध्ये ठेवू शकतो. तर म्हटलं त्यासाठी आहे ना, हे जे क्रॉकरी युनिट आहे ना, हे मला परफेक्ट वाटत होतं. पण मग मी जेव्हा ह्या कॉर्नरवरती ठेवलं ना, तर ही जी भिंत आहे याचं जे मोल्डिंग आहे ना, हे मला इतकं आवडतं. म्हणजे इथे आहे ना फक्त या मोल्डिंगच्या जवळ फक्त झाडंच सुंदर दिसतील. आणि तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे की इथे सगळी झाडंच होती. तर हे जे क्रॉकरी युनिट आहे, तुम्हाला देखील व्हिडिओमध्ये लक्षात येत असेल की हे जेव्हा कव्हर होत होतं ना तेव्हा एवढं खास वाटत नव्हतं. तर म्हटलं आपण आहे ना खिडकीच्या फेसने, म्हणजे इकडच्या फेसने ठेवूया, जसं मी आत्ता ठेवलेलं आहे. तर ते केल्यानंतर ना माझी जी खिडकी आहे ना ती खूप जास्त कव्हर होत होती. तर ते देखील एवढं छान वाटत नव्हतं. तर इथे आहे ना दिसायला तर खूप सुंदर दिसत होतं, पण जेव्हा खिडकी आहे ना पूर्ण कव्हर होत होती ना, त्यामुळे अंधार खूप येत होता. आणि मला आहे ना घरामध्ये आहे ना उजेड असा खूप आवडतो. मी म्हणजे किती पण ऊन असेल ना, खूप असं म्हणजे जर कोण झोपलं वगैरे असेल टी व्ही बघत तरच पडदे आमचे बंद असतात, नाही तर माझी जनरली खिडकीचे कधी पडदे मी लावत नाहीत. मला काय माहिती असं डार्क बिलकुल आवडत नाही. तर इथे आहे ना मी भिंतीला लावून पण बघितलं कसं दिसतंय. त्याच्यानंतर विंडोच्या समोर पण लावून बघितलं. तर मला काही एवढं व्यवस्थित वाटलं नाही. पण तुम्हाला इथे ठेवल्यानंतर कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. म्हणजे कसं आहे, माझ्या एकटीच्या नजरेने थोडेफार काही म्हणजे व्यवस्थित वाटत नाही. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा. म्हणजे तसे चेंजेस परत करता येतील. कारण कसं आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, कोणाचा तरी आपण गाईडन्स घेतला ना तर अजून जास्त छान वाटतं. तर कलर जर बघितला ना तर ह्या ज्या भिंतीला आहे ना हा परफेक्ट मॅच होतो, म्हणजे एकदम कॉन्ट्रास्ट कलरिंग होतं आहे. पण काय माहिती त्याची जी डिझाईन आहे ना, त्याचं मोल्डिंग जे आहे ना वॉलचं, ते एवढं व्यवस्थित वाटत नव्हतं. त्यामुळे मग मी परत याची जी जागा आहे ना ती चेंज केलेली आहे. तर म्हटलं मग आता याची जी जागा आहे ना ती, माझं जे किचन आहे, किचनचा जो पॅसेज आहे ना तो थोडासा मोठा आहे. आणि हे जे क्रॉकरी युनिट आहे ना याची विड्थ खूप जास्त नाही आहे, खूप छोटी आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर हे म्हटलं या पॅसेजमध्ये एकदम व्यवस्थित दिसेल. तर म्हटलं क्रॉकरी युनिटच्या समोरच हे माझं जे क्रॉकरी युनिट आहे ना ते व्यवस्थित दिसेल.
तर म्हटलं याची जागा आपण आता इथे करून ठेवावी, बघूया कसं दिसतंय, परत चेंज करता येईल. पण म्हटलं आत्ता काहीतरी हे चेंजेस करणं खूप महत्त्वाचं होतं. कारण एवढं सुंदर माझं हे जे क्रॉकरी युनिट आहे ना, मी खूप विचार करून घेतलं होतं जेव्हा घेतलं होतं ते पण. तर म्हटलं की आपण याला खूप छान पद्धतीने आणि खूप वेगळ्या पद्धतीने ऑर्गनाईज करूया. तर इथे देखील आहे ना, हे जे क्रॉकरी युनिट आहे ना, ह्यानी खरंच म्हणजे खूप सुंदर लूक येत होता. मी तुम्हाला सगळ्या अँगल्सनी दाखवते हे कसं दिसतंय, काय दिसतंय. फक्त एवढंच आहे की इथलं जे फर्निचर आहे ना, हे व्हाईटिशमध्ये नव्हतं. सगळं फर्निचर आहे ना, वुडन टेक्स्चरमध्ये होतं. त्यामुळे हे थोडंसं असं कॉन्ट्रास्ट वाटत होतं, पण दिसायला खरंच खूप सुंदर वाटत होतं. आणि आता अशा ठिकाणी ठेवलं, जर किचनमधलं काही स्टोरेज वगैरे असेल ना, ते देखील मी एक्स्ट्रा स्टोरेज याच्यामध्ये ठेवू शकते. पण आत्ता तरी याला मी क्रॉकरी युनिट नाही बोलत, शोकेसच म्हणते. कारण याच्यामध्ये आता सगळ्या शोकेसच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मी ठेवणार आहेत. तर जे नवीन व्ह्युअर्स आत्ता चॅनलवरती नवीन जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी सांगते की हे जे क्रॉकरी युनिट आहे ना, हे मी होम सेंटरमधून घेतलेलं आहे. तर शॉपमध्ये गेल्यानंतर जेव्हा याचा रेट बघितला ना, तो जास्त होता. आणि हीच गोष्ट जेव्हा मी ऑनलाईन ॲमेझॉनवरती बघितली ना, तेव्हा मला थोडीशी कमी कॉस्टमध्ये आणि फ्री डिलिव्हरी मिळत होती. आणि शॉपमधून घेताना मला डिलिव्हरी चार्जेस मागत होते. त्यामुळे मग मी ॲमेझॉनवरून पहिले सगळं काही चेक करून नंतरच मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं. याचे जे प्लँक्स आहेत ना, हे आपण वरती खालती म्हणजे ॲडजस्ट करू शकतो. अशा पद्धतीने आहेत ना, इथे 3 हाईटमध्ये होल दिलेले आहेत. म्हणजे जर काही छोटं मोठं असेल ना, तर तशा पद्धतीने आपण वरचे आणि खालचा एक जो प्लँक आहे ना, तो ॲडजस्ट करू शकतो. तर यामध्ये आहे ना, मी आत्ता माझा जो मिनिएचर सेट आहे, जी काही छोटी मोठी भांडी आहेत, त्यानंतर आपली देवाची कितीतरी भांडी असतात की जी खूप सुंदर दिसतात. म्हणजे समया आहेत, दिवे आहेत, त्यानंतर वेगळ्या शेपमध्ये तांबे असतात, बऱ्याच काय काय गोष्टी असतात. आपले पूजेचं ताट आहे, आरतीचं ताट आहे माझ्याकडे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या मी आता याच्यामध्ये सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज करणार आहे. तर मिनिएचरची ही जी माझी मांडणी आहे ना, ती त्या काय हाईटला बसली नाही. त्याच्यामुळे तो जो मी वरती मध्ये लावलेला तो जो प्लँक आहे ना, तो काढूनच ठेवला. आणि अशाच पद्धतीने आता मी याला छान असं डेकोरेट करते. तर मिनिएचरच्या सेटमधल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ज्या युनिक आहेत ना, त्या देखील मी तुम्हाला सोबतच दाखवते. खूप सुंदर दिसतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्याला आहेत ना, मला 8 वर्ष झालं असतील घरामध्ये आहे हे. याला मी पहिले व्यवस्थित पॅक करून ठेवलं होतं, म्हणजे घासायची गरज पडली नाही. पण आत्ता आहे ना, याला मला म्हणजे मी 1-1.5 महिन्यातून वगैरे याला घासून घेते. कारण मला सारखं सारखं घासायला वेळ मिळत नाही. तर म्हटलं आता बघूया, ह्या शोकेसमध्ये ठेवल्यावरती जास्त काही घासायची गरज पडणार नाही. तर ही अशी छोटीशी टाकी बघा, इतक्या वेगळ्या वेगळ्या आणि इतक्या युनिक गोष्टी आहेत. तर कोणीतरी कमेंट केली होती की आत्ता याचा जो रेट आहे ना, तो 4 का 4,500 झालेला आहे. पण मी हा मला वाटतं 3,000ला सांगितला होता, पण त्यांनी मला काहीतरी 2600 का 2800लाच दिला होता. तर यामध्ये आहेत ना, बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या मोठ्या. तर हे बघा, हा जो डबा आहे ना, यातले 3 डबे आहेत छोटे मोठे. म्हणजे आधीच्या काळामध्ये कसे मांडणीमध्ये अशी सगळी भांडी असायचीत ना, इतकं सुंदर वाटायचं. आणि मला अशा पद्धतीचंच माझं किचन हवं होतं. मॉड्युलर किचन मला असं खूप जास्त हाऊस नाही आहे. मला असं ना, सगळं शो करून ठेवायला खूप आवडतं. पण आता मॉड्युलर किचन आलेलं आहे, त्याच्यामुळे काही ऑप्शन नाही आहे. पण खूप सुंदर वाटतं त्याला देखील असं वेगळ्या पद्धतीने ऑर्गनाईज करायला. मला ते देखील आवडतं. तर याच्यामध्ये बघा, हे सगळी जी भांडी आहेत, तर हे बघा, हे एक आपलं फुलांचं जे बास्केट आहे ना, देवघरासाठी वापरतं ते देखील आहे. तर ह्याचं वरचा जो हँडल आहे ना, तो मूव्हेबल आहे. खूप सुंदर दिसतात ह्या. आणि मी खूप विचार करून याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता ठेवते आहे. तर हा आहे छोटासा इडली कुकर. त्यानंतर इथेही 3 सेटमध्ये पातेली आहेत आणि त्याला झाकण देखील आहे. म्हणजे एकावरती एक असे ठेवता येतील. तर हे देखील खूप सुंदर दिसतं बरं.
मांडणीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा लावल्यानंतर किती सुंदर दिसते ही मांडणी. आणि साईडला आहे ना ह्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत म्हणजे मिक्सर, त्याच्यानंतर हा असा छोटासा स्टँडवरती बंब तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इतका सुंदर दिसतोय हा. तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या बघा इतक्या छान दिसतात. आणि ह्याचा आहे ना पहिल्यापासूनच शौक आहे, म्हणजे आत्ताच असं नाही. आता हा तर सेट मी 8 वर्षांपूर्वी घेतलेला आहे. देवाची जी काही भांडी आहेत ती देखील मला खूप आवडतात असं शो करून ठेवायला. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप सुंदर देखील दिसतात. तर हा जो फॅन आहे ना हा ऑपरेट होतो आत्ता देखील. तर तो फक्त मी एक घासत नाही कधी, कारण त्याचा म्हटलं त्याचा मीटरला काही प्रॉब्लेम नको व्हायला, त्यासाठी मी त्याला कधी पाणी लावत नाही. फक्त ओल्या कपड्याने आत्ता पुसून घेतलेला, तर तो थोडासा काळपट दिसतोय पण ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने वरचा जो सेक्शन आहे तो पूर्ण असा पितळेचा आणि मिनिएचर सेटचा असा खूप सुंदर दिसतोय. त्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये आता मी एक साईडला सगळी जी माझी देवाची चांदीची भांडी आहेत ती, आणि दुसऱ्या साईडला सगळे आपले दिवे असतात, समय असतात, ज्या काही माझ्याकडे वेगळ्या गोष्टी आहेत ना त्या मी आता याच्यामध्ये ठेवणार आहे. म्हणजे कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना अशा पॅक करून ठेवल्या ना की त्या काळ्या पडतात. अशा दिसल्या ना की मग आपण साफ करून ठेवू शकतो. त्यानंतर हा एक असा 5 सेटचा दिवा जो आहे ना हा देखील माझा खूप वर्ष जुना आहे. मी एकदा दिवाळीसाठी म्हणून घेतला होता, तर तो देखील खूप सुंदर वाटतोय. तर बघा एक साईडला सगळ्या पिवळ्या गोष्टी पितळेच्या आणि एक साईडला सगळ्या ज्या चांदीच्या गोष्टी आहेत. तर चांदीच्या माझ्याकडे खूप जास्त कलेक्शन नाही आहे, पण लवकरच मी ते देखील ॲड करेन. तर बघा ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर आणि इतक्या युनिक दिसतात. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात, पण त्या आपण व्यवस्थित पद्धतीने शोकेस केला ना तर त्या खरंच खूप सुंदर दिसतात. घरात येणाऱ्या माणसाला देखील घरामध्ये इतकं सुंदर आणि समाधान मिळतं ना. तर बघा छोटी मोठी समई, त्यानंतर हे छोटे छोटे वेगळे वेगळे दिवे आहेत, हे सगळे मी घासून ठेवलेले आहेत. त्यानंतर ही अशी एक छोटीशी डबी आहे, ती देखील खूप सुंदर असा फुलाचा शेप आहे त्याला. तर ही जी चांदीची प्लेट आहे ना ती मी स्पृहा व्हायच्या आधी माझी मम्मी बोलली होती की तू एक आता चांदीचा पूर्ण एक आरतीचं ताट घेऊन टाक. तर त्यासोबतच हा पूर्ण जो सेट आहे ना तो घेतलेला आहे. तर यासोबत म्हणजे आरुषची वाटी चमचा आणि स्पृहाचा देखील माझ्या एका फ्रेंडनी दिला होता वाटी चमचा, तो देखील आहे, पण तो काय मी अजून बॉक्समधून काढलेला नाही आहे. तर ज्या यूज केलेल्या गोष्टी आहेत ना त्याच इथे ठेवते. आणि ही वाटी आणि सोबतच माझा हळदी कुंकवाचा जो करंट आहे तो देखील चांदीचा मी इथेच ठेवलेला आहे. तर हा जो सेक्शन आहे तो देखील माझा सुंदर असा ऑर्गनाईज झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर वाटतंय. त्यानंतर हा जो शेवटचा कप्पा आहे ना त्याच्यामध्ये सगळ्या ज्या मिसलेनियस गोष्टी आहेत म्हणजे वेगळ्या वेगळ्या अशा गोष्टी. तर माझ्याकडे हळदी कुंकवाचे करंडे इथे खाली देखील तुम्हाला दिसत असेल, तर तो मला आत्ता हळदी कुंकवाला मिळालेला आहे. त्यानंतर ही जी लक्ष्मीची पावलं आहेत ती देखील मी अशी बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. तर म्हटलं बॉक्समध्येच याला इथे छानपैकी आपण एक जागा करूया. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या ड्रॉवरमध्ये वगैरे ठेवल्या होत्या आणि सगळ्या इकडे तिकडे झाल्या होत्या. तर म्हटलं या सगळ्या एका ठिकाणी ठेवल्या ना तर याचा खूप सुंदर असा लुक येईल, म्हणून ह्या अशा पद्धतीने इथे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी लावलेल्या आहेत. सो आय होप तुम्हाला थोडीफार तर आयडिया आली असेल की आपण आपल्या शोकेसमध्ये काय गोष्टी ठेवू शकतो. काही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या आपण इकडे तिकडे ठेवल्या असतील ना त्या अशा पद्धतीने आपण घरामध्ये शोकेस करू शकतो. तर हे पूर्ण जे शोकेस आहे ना ते माझं व्यवस्थित लावून झालेलं आहे. अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी घरामध्ये मिळतील मला त्या देखील मी याच्यामध्ये ॲड करत जाईन. तर आत्तापुरतं तर हे असं दिसतं आहे. याच्यामध्ये अजून थोडेफार चेंजेस करता आले. तो जो मधला प्लँक आहे ना तो लावून मी परत अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील ना त्या देखील ॲड करेन. तर आत्तापुरतं एवढंच. सो आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ जी आहे ना ती थोडी वेगळी वाटली असेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा.
आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.